नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर तुमच्या घरामध्ये जे यूज केलेले कॅन असतील तर त्यांचा यूज कसा करायचा याच्याबद्दल मी आधीच्या एका व्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं. तर ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला अजून एक त्याचा रियूज मी सांगणार आहे. म्हणजे त्याचा प्लांटर बनवायचा आणि त्याला एक वेगळा शेप आपल्याला अजून एक देता येऊ शकतो. म्हणजे एक गणपतीचा फेस किंवा एलिफंट फेस आपण असं म्हणू शकतो. सो बघूयात त्याला कसा चांगला एक फेस देता येईल किंवा एखादं चांगलं प्लांटर कसं बनवता येईल. सो आधी मी याला पूर्णपणे क्लीन करून घेतो, जेणेकरून आपल्याला कलर देताना कोणताही व्यत्यय येणार नाही. सो आता बघा, तुम्हाला आधीच लूक दिसत असेल. जर त्याला उलटं केलं आपण तर तुम्हाला समजेल. ही जी आहे ती सोंड आहे आणि इकडे तुम्ही डोळे वगैरे काढू शकता, भुवया काढू शकता, जेणेकरून पूर्णपणे आपल्याला गणेशाचा लूक येऊ शकतो, श्री गणेशांचा लूक येऊ शकतो. आणि हे असं तुम्ही भिंतीवरती हँगसुद्धा करू शकता किंवा एक एलिफंटचा फेस म्हणून तुम्ही लावू शकता. सो असं आहे. तर इकडे मी डोळे काढून भुवया काढणार आहे आणि ते सोंड झालेली आहे आणि ते वरती एक मस्तपैकी टीका किंवा तुम्ही वेगळं काही करू शकता. वेगवेगळ्या डिझाईन्स असतात, सो त्याही लावू शकता. सो आता मी ह्याला डिझाईन करत आहे. सो व्हिडिओ पूर्णपणे बघा. सो पहिल्यांदा आपण इकडे थोडंसं डोळे वगैरे काढून घेऊया. सो मी जे यूज करतोय ते ग्लास कलर आहेत आणि तुम्ही वॉटर कलर्स पण यूज करू शकता किंवा पोस्टर कलर असतात तेही यूज करू शकता. माझ्याकडे व्हाईट कलर आहे तर मी व्हाईटच कलर यूज करतो आहे. नाही, सॉरी, ग्लास कलर नका यूज करू, कारण की हे बरोबर नाही आहे. ग्लास कलर ग्लासलाच यूज करायचे आहेत आपल्याला, इथे नाहीत यूज करायचे. सो सो आपलं झालेलं आहे. इकडे जर असं थोडंसं राहिलं तिथे पण ब्रश मी मारून टाकेन, एवढं काही नाही आहे. सो सो फायनली आपल्या इथं प्लांटर तयार झालेला आहे. गणपतीच्या फेसमध्ये आपण केलेला आहे. किती छान दिसतंय. सो हे तुम्ही तुमच्या भिंतींवरती किंवा एक प्लांटरचा स्टँड असेल तिथे ठेवू शकता, ब्रॅकेटवरती ठेवू शकता. खूप सुंदर दिसतं. हे ब्रॅकेटवरती बसू शकत नाही, ह्याला असं हँगच करावं लागेल. पण ह्याच्यामध्येच ह्याच असाच कॅन असेल तुमच्याकडे तर असाच एखादा प्लांटर तुम्ही बनवू शकता, जो तुम्ही तुमच्या बास्केटवर ह्याच्यावरती स्टँडवरती ठेवू शकता किंवा ब्रॅकेटवरती ठेवू शकता. असे पण काही प्लांटर्स बनवता येतात. आता हे खूप सुरेख दिसतंय. हे तुम्ही वॉलला हँग करू शकता आणि दुसरे जे असतील जे मी बनवलेले आहे मागच्या ब्लॉगमध्ये ते तुम्ही कुठेही ठेवू शकता. सो ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. बनवताना तेवढी काळजी घ्या. सो ह्याला आपण आता माती बिती टाकून ह्याच्यामध्ये आपला प्लांट असेल ते लावून तुम्हाला मी दाखवतो. आणि झाडं लावतानाही अशा प्लांटरमध्ये झाडं लावताना अशी झाडं लावायची जी झाडं सीझनल झाडं लावू शकता किंवा ज्यांची मुळं असतात त्या कमी
खोलीत जातात असेच प्लांट्स लावायचे असतात. जसं झालं पिटोनिया झाले, झेंडूची जे बारके व्हरायटी असते ते झाली, झिनिया, गझेनिया, अशा खूप प्रकारची झाडं असतात ती तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता. पॉर्च्युला, आता समर्स येतात तर तुम्ही ह्याच्यामध्ये पॉर्च्युला लावू शकता. आणि ऑफिस टाईमसुद्धा बोलतात त्याला, तेही लावू शकता. असे वेगवेगळे जे जास्त वाढत नाहीत असे. आणि अन्नपूर्णेचं झाडसुद्धा याच्यामध्ये तुम्ही लावू शकता, तेही लावू शकता. आणि मनी प्लांटही लावू शकता. इथे खाली झाकण आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतून त्याच्यावरती तुम्ही मनी प्लांट्स लावू शकता. सो असे खूप प्रकार आहेत, तुम्ही ह्याचा यूज करू शकता. सो आपण याची जागा आपण फिक्स करूया आणि याला तिथे लावून घेऊया आणि बघूया मग कसा लुक येतो ते. फायनली आपण प्लांटर लावलेला आहे वॉलवरती आणि त्याच्यावरती एक फुलपाखरू सुंदर असं बसलेलं आहे. ते किती पॉझिटिव्ह वाटतंय ना. आणि त्या झाडावरती फुलपाखरूसुद्धा बसलं लगेच.